नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो अवर मध्ये तुमचं स्वागत। प्रेक्षक हो, तुम्हाला माझे मागे दिसतंय हे आजचं मराठवाड्यातलं भयानक असं वास्तव आहे। पाण्याखाली गेलेली घरं आणि बुडालेले संसार, वाहून गेलेली शेती आणि फक्त आक्रोश। लातूरमध्ये निलंगा तालुक्याला पुराचा प्रचंड मोठा फटका बसलेला आहे आणि इथे या ज्या आजीबाई आपल्याला दिसतायत तर त्या या पुराच्या पाण्यात ओरडून अगदी टाहो फोडत होत्या, कारण त्यांचं शेत पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे, गुरं वाहून गेलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे न कळून त्या या पाण्यामध्ये जाऊनच आक्रोश करत होत्या। मदतीची हाक त्यांच्याकडनं पुकारण्यात येत होती। यानंतर धाराशिवची दृश्य आपण बघतोय। धाराशिवमध्ये सुद्धा परिस्थिती अत्यंत भयानक आहे। ही चिंता यांच्या चेहऱ्यावरती असल्याचं कारण असं आहे की घरामध्ये पाणी शिरून बघा किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। सगळं सामान इकडून तिकडे गेलेलं आहे, प्रचंड चिखल सुद्धा झालेला आहे। भटकळ कुटुंबाच्या घरी आंबेगावामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। माफ करा, गटकळ कुटुंबीय आंबेगावातनं धाराशिव मधली ही स्थिती आहे। त्यानंतर धाराशिव मधलंच पुढचं दृश्य आपण बघणार आहोत आणि या धाराशिव मध्ये आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन गेलेले होते आणि त्यांना लोकांनी गराडा घातला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की आम्हाला कधी मदत मिळणार आहे। यानंतर पुढे आपण बीडला जाणार आहोत। बीडमध्ये सुद्धा परिस्थिती आपण बघतोय की घरामध्ये धान्य ओलं झालेलं आहे, संपूर्ण सामान भिजलेलं आहे आणि अक्षरशः काही तासामध्ये होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती आहे। असे अनेक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संसार हे पाण्यामध्ये बुडलेले दिसतायत। आणि संभाजीनगरातली सुद्धा आपण परिस्थिती बघतोय। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूरमध्ये ढेकू नदीला पूर आलाय। बाभुळगाव इथं एक जण बाईकवरनं पुलाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याचा कंट्रोल सुटला आणि दोघं जण बाईकवरनं हे वाहून जाणार होते, पण वेळ आली नव्हती, काळ आला असला तरी, आणि त्यामुळे त्यांना बचावण्यामध्ये मदत करण्यामध्ये गावकऱ्यांना यश मिळालेलं होतं। त्यानंतर पुढचं दृश्य आपण सोलापुरातलं बघूया। सोलापुरामध्ये सुद्धा प्रचंड बिकट परिस्थिती आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। म्हाडा तालुक्यातल्या 16 गावांना पुरानं वेढा दिलेला आहे आणि उंदरगावचं हे चित्र आपण बघतोय। पुरामध्ये अनेक जण अडकून पडलेले आहेत, त्यामुळे या पुराच्या पाण्यातनं वाट काढायला पोहायला लागतंय। गावकरी प्रयत्नांची शिकस्त करतायत। अनेक गुरं सुद्धा याच्यामध्ये वाहून गेलेली आहेत। तर पुराची ग्राउंड रियालिटी आपण पाहिली। मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये काय स्थिती होती याचं आणखीन एक भयानक वास्तव आकाशातनं दिसलं, तेही आपण ड्रोनच्या माध्यमातून बघणार आहोत। धाराशिव मधली दृश्य आहेत, कळंब तालुक्यातली पुराच्या पाण्याचं ड्रोन मधनं आपण दृश्य बघतोय। मांजरा नदीचं पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरलंय आणि शेतातही शिरलेलं आहे। नदीकाठची काही गावं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। त्यानंतर परभणीची ही दृश्य आपण बघतोय। जायकवाडी आणि माजलगाव या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि आपण पाहतोय की या भागामध्ये सगळी घरं, सगळी शेत ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। पाथरी तालुक्यातल्या अनेक गावांना सुद्धा पुराचा वेढा बसलेला आहे। पुढे जाऊयात, बीड शहरामध्ये सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय मध्यरात्रीनंतर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि इथे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाणी अगदी जागोजागी साचलेलं आहे। यानंतर आणखीन पुढची दृश्य पाहण्यासाठी आपण जाणार आहोत हिंगोलीमध्ये। हिंगोलीमध्ये सुद्धा पावसानं 2 दिवस अक्षरशः थैमान घातलं। काल संध्याकाळपासून रात्रभर पावसाचा जोर कायम राहिलेला होता, त्यामुळे वसमतच्या आसना नदीला अशा पद्धतीने पूर आलाय। सगळी शेतं या भागातली पाण्यातली बुडालेली आपण पाहू शकतो। यानंतरचं पुढचं दृश्य आपण बघणार आहोत जालन्याच्या सुखना नदीचं। बिंदुसरा धरणातनं मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे बदनापूर आणि अंबड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शेतीत पाणी साचून पूर्णपणे पीक वाया गेलेलं आहे। आणि त्यानंतर सोलापुरातली दृश्य बघूयात। सोलापूरला सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि आसपासच्या गावामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आपण पाहू शकतो। ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे दृश्य बघतोय। गेल्या 70 वर्षात नदीला पहिल्यांदाच एवढा पूर आल्याचं स्थानिकांनी सांगितलंय।
तर अत्यंत भीषण बिकट अशी परिस्थिती आहे आणि अतिवृष्टी झालेल्या या सगळ्या भागांमध्ये एबीपी माझाचे आमचे प्रतिनिधी अगदी पहिल्या दिवसांपासून वार्तांकन करतायत। कधी पुराच्या पाण्यातनं ते वाट काढतायत, कधी कमरे इतक्या पाण्यात शेतात जातायत, तर कधी पावसानं वाहून गेलेल्या घरांचे उरलेले भकास सापळे बघून आमच्या प्रतिनिधींच्याही डोळ्यात पाणी उभं राहतंय आणि त्यांच्याशीच आपण या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत। माढ्यातनं सुनील दिवाण, बीडमधनं विकास माने आणि धाराशिवमधनं आप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुरुवातीला जाते मी आप्पासाहेब शेळके यांच्याकडे। कशा पद्धतीने तुम्ही आता या सगळ्या परिस्थितीचा एक वार्तांकन करताना सामना करताय? कारण सगळी परिस्थिती रिपोर्ट करत असताना कुठेतरी सर्वसामान्यांना धीर देणं हे सुद्धा तितकंच जबाबदारीचं काम आहे, काय सांगाल? पूर्वी आपण पाहतोय धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसापासून जो काही मुसळधार पाऊस आहे त्यामुळे अख्ख्या जिल्ह्याला महापुराचा वेढा आलेला पाहायला मिळतोय। आपण सकाळी जे आंबी गावातून रिपोर्टिंग केलं, खरं तर काल आपण रिपोर्टिंगला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस रात्री जिल्ह्याला परतायला, धाराशिव शहराला परतायला पूर्णपणे रस्ते ब्लॉक झालेले होते आणि त्यामुळं आपल्याला तिथं आंबी गावात मुक्काम करायला लागला। त्याच ठिकाणी एका गावकऱ्यानं आपल्याला तिथं जागा दिली, त्यांच्या घरी आपण मुक्काम केला आणि सकाळी आपण त्या गावातलं विदारक असं चित्र दाखवलं की जिथं चिखलामध्ये अक्षरशः संसार सगळा भिजून गेलेला होता, चिखलामध्ये माखलेला होता। एकटा आंबी गावाचं हे चित्र नाहीये, धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर शेतजमीन जी आहे ती ओली पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन हे प्रमुख पीक आहे। पुढच्या 15 दिवसात या सोयाबीनची काढणी होणार होती, मात्र दिवाळी तोंडावर असताना जे पैसे देणारं पीक आहे ते पाण्याखाली गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान आहे। विहिरी भरलेल्या आहेत, म्हणजे जी आयुष्यभर कष्ट करून ज्या विहिरी खाणल्यात अशा विहिरी सुद्धा पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या दगडगोट्यांनी भरलेल्या आहेत, जमिनी खरडून गेलेल्या आहेत। त्यामुळे आता खरीपाचं पीक तर गेलेलं आहे, पण रब्बीची पेरणी कशी करायची हा देखील प्रश्न आहे। त्यामुळं ज्या द्राक्षाच्या बागा आपण उन्मळून पडलेल्या दाखवलेल्या आहेत, ड्रॅगनच्या शेतीचं नुकसान झाले, म्हणजे एक नाही अनेक अशा अनेक नुकसानीच्या बातम्या, नुकसानीचे प्रसंग आपल्या, आणि विशेष म्हणजे आज अनेक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाहीयेत अशी परिस्थिती आहे। कारण रस्ते वाहतूक पूर्णपणे, एक माणूस म्हणून या गोष्टीकडे विचार करताना प्रत्येक संवेदनशील मन यामुळे नक्कीच दुःखी होणार आहे। आता ह्या सरकारनं सुद्धा संवेदनशीलपणे या गोष्टीकडे पाहावं आणि तात्काळ मदत करावी अशीच आता शेतकऱ्यांची मागणी होताना दिसते। धाराशिवचा परंडा बरोबर आहे, पण त्याचबरोबर आप्पासाहेब आज संपूर्ण महाराष्ट्रही भावनिक झाला होता जेव्हा तुमच्यातही डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं। एक स्वतः तिथले नागरिक म्हणून लोकांची ही परिस्थिती बघताना काय फील झालं तुम्हाला, तुमच्या काय भावना होत्या हे आम्हाला जाणून घ्यायचंय। पूर्वी आपण ज्या आंबी गावातलं मनीषा गटकळ यांच्या घरी गेलेलो होतो, खरं तर पत्र्याचं 4 रूमचं ते घर होतं, मात्र त्या घरामधलं फक्त पत्र्याच्या भिंती नव्हत्या, तर ते घराचं घरपण जे होतं प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःच्या हिमतीनं, मजुरी करणारं ते कुटुंब कष्टानं ते उभा केलेलं होतं आणि त्या घरामध्ये रात्री पाणी आल्यामुळं अक्षरशः चिखल होता। आणि ज्यावेळेस आपण त्यांना ते विचारत होतो, साहजिकच आहे, अख्खं जे घर आहे, आपला संसार आहे, चिखलात माकला, त्यांना अश्रूचा बांध अनावर झाला। आणि एक क्षण असा आला होता की ज्यावेळेस त्यांना आपण विचारलं की तुमची मुलं आणि तुम्ही कसं यातून सामोरं गेलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही बहिणीच्या घरी राहायला गेलो, मात्र सकाळी मला मुलांनी उठल्यावर काय विचारलं तर माझं दप्तर पण वाहायला गेलं का। त्या मुलाला शिक्षणाचंही आहे, त्याला शाळेत जातोय तो, आणि रात्रीच्या पुरानं त्याचं सगळं दप्तर वाहून गेलेलं होतं, त्याची पुस्तकं भिजलेली होती, आणि सकाळी उठल्यावर तो आईला विचारतो। ती क्षण माणूस म्हणून आपल्याला सुद्धा तो भावनिक करणारा होता आणि त्यामुळेच तिथं आपण तो भावनेला आवर घालू शकलो नाही, ही परिस्थिती त्या घरातली होती पूर्वी। अगदी खरं आहे। आणि यानंतर मी विकास माने यांच्याकडे जाते। विकास, हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येते की सध्या जी परिस्थिती आहे ती आपल्या गावात, आपल्या सभोवतालामध्ये बघताना फार अवघड असतं। अशा वेळेला आपण लोकांना मदतही करायची, भावनिक आधारही द्यायचा आणि त्याचबरोबर वार्तांकन पण करायचं आहे। काय परिस्थितीचा सामना तुम्ही केलाय गेले काही दिवस? नक्कीच पूर्वी आपण बघतो की मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः मोठा पावसाचा हाहाकार जो आहे तो माजलेला पाहायला मिळाला। विशेषतः जर पाहिलं तर बीड, शिरूर, आष्टी, पाटोदा या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने मोठं रौद्ररूप धारण केल्याचं देखील पाहायला मिळालं। या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर गोदावरी नदी वाहते गेवराई तालुक्यामध्ये, त्यानंतर या ठिकाणी मांजरा नदी आहे, तसंच सगळ्यात मोठी महत्त्वाची जी नदी मानली जाते ती म्हणजे या ठिकाणची डोंबरी नदी। हे अशा सगळ्या नद्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेल्या आहेत आणि त्यामुळेच या नदीकाठची जी गावं पाहायला मिळतात त्या गावांमधले
जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये हे संपूर्ण पाणी गेलेलं आहे आणि यांचा संसार जो आहे तो पूर्णतः याच नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला देखील पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच हे सर्व कुटुंब जे आहेत ते पूर्णतः रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतात. काही जण जे सामाजिक भवन असतील, त्याबरोबर मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, या ठिकाणी आधार घेताना पाहायला मिळतात. काही जणांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं, कारण की या संपूर्ण पावसाच्या परिस्थितीमध्ये या कुटुंबाची संसार जे आहे ते उघड्यावरती पडलेली होती. त्यांची चिमुकली जी मुलं आहेत ती देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी स्थलांतर करताना अगदी पाहायला खरंय मिळालं. विकास, अनेक आपण ठिकाणी हे सगळ्या दृश्य पाहायला गोष्टीचं मिळत आहे. ज्यावेळेस विकास, वार्तांकन इथून करत पुढे होतो, आपण त्यावेळेस आफताब जवळपास शेख 70 यांच्याकडे जातोय. आफताब, सोलापूर पर्यंत तू आलेला आहेस, पण मुखेडपासनं बार्शीपर्यंतचा प्रवास तू केलेला आहेस आणि मला खात्री आहे की अनेक अशी दृश्य पाहायला मिळालेली असतील. अशा दृश्यांचा तू भाग असशील की ज्याच्यामध्ये अगदी हृदय पिळवटून टाकणारे प्रकार पाहायला मिळाले. कशा शब्दात वर्णन करशील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला काय परिस्थिती आहे ती कळेल? पूर्वी खरं तर शेतकऱ्यांची शेती गेलेली आहे, माती गेली आहे, मात्र त्यांच्या हातात आता केवळ हताशा राहिली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच्या आधी देखील मी पूराचं कव्हरेज केलेलं आहे. 2020 साली ज्यावेळेस पूर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात होती त्यावेळेस मी सोलापूर जिल्ह्यात हे पूर कव्हर केलंय. भीमेचं पात्र त्यावेळेस ओलांडलं होतं. मात्र आता सीना नदीला ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती आलेली आहे, मागच्या 2020 ला ही 5 वर्षापूर्वी अशीच पद्धतीची परिस्थिती होती. मात्र आजची परिस्थिती ही कित्येक अर्थानं भयावह असं म्हणावं लागेल. प्रचंड विदारक अवस्था जी आहे ती सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. केवळ सोलापूर जिल्हा नाही, धाराशिव असेल, बीड असेल, मी या सगळ्या भागात प्रवास करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड दयनीय अवस्था शेतकऱ्यांची विशेषतः झालेली आहे. खास करून याच्यामध्ये मला जसं आपले इतर सहकारी सांगतायत, शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर लाखो हेक्टरवरची प्रशासनाने अशी माहिती दिली आहे की 4 लाख हेक्टरवरची पेरणी झाली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक शेती, जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती ही आता पूर्णपणे खराब झालेली आहे, संपलेली आहे. मी जसं म्हणालो की मागच्या वेळेसच्या पुरामध्ये केवळ दाखवायला सडलेली पिकं तरी होती, मात्र आता यावेळेस दाखवायला सडलेली पिकं देखील नाहीयेत. जनावरांचा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पूर्णतः वैरण जे आहे पाण्यामध्ये वाहून गेल्या कारणानं जनावरांना द्यायचं काय नेमकं अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. नक्कीच अनेक ठिकाणी जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती अशा परिस्थितीमध्ये एक भावनिक टोल म्हणजे भावनिक पातळीवरती सुद्धा खूप विविध समस्यांचा सामना करावा लागतो. सुनील दिवाण यांच्याकडे जाऊयात आपण. सुनील, गेले काही दिवस वेगवेगळ्या भागातनं दृश्य येत होती, पण माढ्यातली दृश्य आज बघून सुद्धा अत्यंत भीती वाटावी अशी बिकट परिस्थिती पाहायला आम्हाला मिळतेय. तुम्हाला अनुभवायला काय मिळालेलं आहे? ठिकाणी कधी पाणी नसायचं, अशा ठिकाणी 20-20 फूट एवढं पाणी आलेले, घराच्या घर मजलेच्या मजले पाण्याखाली गेलेले आहेत. शेतीचा तर प्रश्नच राहिलेला नाही. संपूर्ण पिकं, उभी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये शेतकरी जो आहे तो जसा उद्ध्वस्त झालाय तशीच अवस्था ग्रामस्थांची झालेली आहे. त्यांच्या घरात सगळ्या पाणी गेलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत. राहायचं कुठं, जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यात पूर्वी काही गावं अशी आहेत माढा आणि करमाळ्यातली, तर त्याला पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे. खरं तर प्रशासनापुढे हे एक मोठं आव्हान होतं की या लोकांना बाहेर काढायचं. शेवटी परिस्थिती हाताबाहेर चालल्यावर आज शेवटी मिलिटरीला बोलवण्यात आलेलं आहे. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरनी काही लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. काही ठिकाणी JCB पोकलॅन वापरले आहेत, NDRFच्या टीम आलेल्या आहेत. मात्र संपूर्ण हा भागातला शेतकरी असेल, ग्रामस्थ असेल, हादरून गेलेला आहे. कधी आपण यातनं बाहेर पडू, कसलं हे संकट आलंय ही त्यांची भीती आहे. अक्षरशः मन हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत. आणि या इथं जाणं, यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या ठिकाणी कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. नक्कीच, आणि खरोखरच इतकी जोखमीची परिस्थिती असताना तुम्ही ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत आणताय, तुम्ही ह्या सगळ्या कथा आमच्यापर्यंत आणताय, हे खूप महत्वाचं आहे. कारण उर्वरित भागाला याबद्दल माहिती कळत नाही. धन्यवाद, तुम्ही अशा पद्धतीने आमच्यापर्यंत या गोष्टी आणताय त्याबद्दल. आणि तुम्ही जपून राहा, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. तर मराठवाड्याच्या पुराची दाहकता आणि मन सुन्न करणाऱ्या कहाण्या आपण ऐकल्या, अनुभव पाहिले. आता आणखीन एक महत्त्वाची बाजू पाहूयात, ती आहे राजकारणाची. सरकारनं तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली गेलेली आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले अनेक जिल्हे कशा पद्धतीने बिकट परिस्थितीत आहे आपण बघतोय. आणि आतापर्यंत जवळपास 23% शेतीचं नुकसान झालं या भागात, असा प्राथमिक अंदाज आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी, पुराने थैमान घातलेलं आहे. या आठवड्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बळीराजा आणि सामान्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षांचे नेते सांगतायत. आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, तसंच ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही मागणी होतीये.
शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी केली आहे. तर त्याच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तो पैसा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वापरावा अशी मागणी पुढे केली आहे. म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे. की आज ओला दुष्काळाची पेक्षा भयावह परिस्थिती आहे. ओला दुष्काळ तर सरकारने तुरंत घोषित केला पाहिजे. यापूर्वी सुद्धा आम्ही मागणी केली. मराठवाड्यासह पूर्व पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, इथलाही सोयाबीन आणि कपाशीचं पीक पूर्ण धोक्यात आलेलं आहे. धोक्यात आलं नव्हे तर नष्टच झाला आहे. आणि अशा स्थितीत ओला दुष्काळ सरकारने त्वरित जाहीर करून मदत करण्याची आवश्यकता आहे. आता विरोधकांच्या या मागण्यांवरती मुख्यमंत्र्यांनी मदतीची आकडेवारी दिली आहे. आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पूरग्रस्तांना तातडीने मदतीसाठी GR काढण्यात आल्याचं ते म्हणाले. पुढल्या 8 दिवसांमध्ये 2,215 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच सर्व मंत्र्यांना उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावरती जायला सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलंय. जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच. तर विरोधक तातडीने मदतीची मागणी करतायत आणि तशी मदत करत असल्याचं सरकारकडनं सांगण्यातही येत आहे. मात्र नुकसान झाल्यानंतर नेमकी किती वेळानं मदत दिली जावी यावरनं संभ्रम आहेच. आणि यावरच आधारित आमचा आजचा प्रश्न आहे. चला पाहूयात स्क्रीनवर. झिरोवरचा आजचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्ती पाहता सर्व निकष बाजूला ठेवून आर्थिक मदत करायला हवी का? आणि त्यावरती पर्याय आहेत, होय किंवा नाही. आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती तुम्ही अजूनही व्होट करू शकता. तुमचा कौल आम्हाला जाणून घ्यायचा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे. इतक्या वर्षामध्ये कधीच एवढा प्रचंड पाऊस मराठवाड्याने बघितलेला नाहीये, त्यामुळे तिथला शेतकरी बेसावध होता असं त्यांचं म्हणणं आहे. ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते बघूयात आमच्या मीडिया सेंटरला जाऊन ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्राने तातडीने किमान 10,000 कोटींची मदत जाहीर करावी असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. पहिल्यांदा भरपाई जमा करा, नंतर शहानिशा करा असं त्यांचं म्हणणं आहे. खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये. मंत्री अधिकारी मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहेत, याबद्दल त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरनं पाहणी करायला वेळ नाही अशा पद्धतीचा आरोपही केलेला आहे. जाहिरातबाजीवरती पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या असा हल्ला त्यांनी चढवलेला आहे. ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून मदत द्या असं त्यांनी म्हटलंय. आघाडी सरकारच्या काळातल्या संकटात केंद्रानं मदत दिली नाही. तर उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत आणि ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवरती मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय. जेव्हा अशी आपत्ती असते तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन मदत केली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. ठाकरेंनी अशी मागणी करणं हास्यास्पद असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं
हे किती हास्यास्पद आहे, कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं, सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं, त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल. मराठवाड्यातल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक गावांना बसलाय. या कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीला शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर थेट पुराच्या पाण्यात उतरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि यावरनं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती हल्लाबोल केला. आमचे ओमराजे निंबाळकर मदत करतायत, मात्र पालकमंत्र्यांना ठाण्यामध्ये मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती म्हणून सरनाईक धाराशिवला गेले नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तर सरनाईकांनी उद्या धाराशिवचा दौरा करून मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. पाहूयात. आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्या भागातले हे गुडघाभर पाण्यामध्ये फिरतायत. पहा तुम्ही, आमचे शिवसैनिक तिथे मदतीला लागलेले आहेत. अख्खी शिवसेना तिकडे आमचे काम करते आहे. ओमराजे निंबाळकर काम करत आहेत. आमचे जे आमदार आहेत तिकडे स्वामी म्हणून ते प्रवीण स्वामी ते काम करत आहेत. आणि हे उद्या परवा मदत घेऊन निघणार. ते का गेले नाहीत? कारण काल ह्यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती. ते काल कसलं उद्घाटन झालं मेट्रो किंवा मोनो रेल, त्या ट्रायल झालं ना, त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो यायला हवा होता मुख्यमंत्र्याबरोबर. त्याच्यामुळे लोक तिथे धाराशिवला वाहून गेले तरी चालतील. मी उद्याच जाईन. भांडी वाहून गेलेली आहेत, शालेय पुस्तकं वाहून गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. म्हणून शिवसेनेच्या मदतीनं आम्ही काही धान्य, शालोपयोगी वस्तू, त्याचबरोबर भांडी, जेवण बनवण्याचं जे काही साहित्य असते ते, झोपण्यासाठी लागणारं साहित्य, म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतोय. तर इकडे काही जण राजकारणामध्ये सूर मारण्यात दंग असताना काही नेते मंडळी मात्र आधीच पूरग्रस्त भागामध्ये पोहोचलेली होती. आपण बघतोय ओमराजे निंबाळकर हे धाराशिवला पोहोचले. धाराशिवचे खासदार आहेत त्यांचे दृश्य चांगलंच व्हायरल झालंय. परांडा तालुक्यामध्ये वडनेर इथं ते अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि तेव्हा आजी आणि 2 वर्षाचा मुलगा पाण्यात अडकल्याचं त्यांना दिसलं. तेव्हा ओमराजे स्वतः पाण्यात उतरले आणि त्यांनी या आजी आणि नातवाला वाचवण्यास मदत केलेली आहे. सुखरूप बाहेर काढलेलं आहे त्याची दृश्य. यानंतर पुढे जाऊयात. सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील ग्राउंड झिरोवरती होते. माढा तालुक्यामध्ये त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि त्याचबरोबर लोकांशी संवादही साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लातूरला अमित देशमुख पोहोचले. 2016 साली जिथे रेल्वेने पाणी पुरवावं लागत होतं तो लातूर जिल्हा पूरस्थितीशी 2 हात करताना त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष पाहिला. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार म्हणजेच सिल्लोडचे शिवसेना आमदार यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये पूरग्रस्तांची भेट घेतली आणि बघतोय किती भावनाप्रधान पद्धतीने ही भेट झालेली आहे. त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि उपयोगी साहित्य सुद्धा वाटलं. जळगावमध्ये आपण पुढे जाऊया. तिथे गुलाबराव पाटील पोहोचलेले होते आणि जळगावामध्ये सुद्धा अगदी घराघरात जाऊन त्यांनी माहिती घेतलेली आहे. पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. त्याची दृश्य आपण पाहतोय. आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस पोहोचलेले होते. आष्टीचे भाजप आमदार त्यांनी पाटोडा, भाकरे वस्ती, पारगाव आणि वांजरा नदीकाठच्या इतर पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. तसंच प्रशासनाची बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला. तर बीड, जळगाव त्याचबरोबर इतरही विविध जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं की आज नेते मंडळी ग्राउंड झिरोवरती उतरलेली होती आणि त्यांनी प्रयत्न केला सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर झिरो आवरमध्ये आज आम्ही जो प्रश्न तुम्हाला विचारला होता त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा आपण पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला.
संपूर्ण महाराष्ट्रातल्या पूरस्थितीच्या अनुषंगाने पीडित गरजू शेतकरी राहतील बाजूला आणि इतर कोणीतरी मलिदा खाऊन जाईल अशी विनायक यांनी एक्स पोस्टवरनं प्रतिक्रिया दिली आहे. पुढची एक्सवरची प्रतिक्रिया आहे आशिष मनवरे यांची. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करण्याची आताच खरी गरज आहे, कारण पोशिंदा जगला तरच आपण जिवंत राहू. युट्यूबवरनं भिवाजी सावंत म्हणतायत, पोशिंद्यांकडे बघा वाईट परिस्थिती आहे, आम्ही सगळ्यांचं पोट भरतो, आता आमच्यावरती ही वेळ आली, आम्हाला मदत करा, असं त्यांचं म्हणणं आहे. इंस्टाग्रामवरनं स्वप्नील निलावर यांची प्रतिक्रिया पाहतोय. थेट बांधावर जाऊन पंचनामे करावेत, तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत करावी. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं राम हरी यांची आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, एकंदरीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी सर्वांची भावना दिसून येते. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया श्रीपाल सोनटक्के यांची आहे. यांचं काम असेल तर अर्ध्या रात्री कोर्ट सुरू ठेवतात, पण शेतकऱ्यांसाठी नियम अटी सांगतात, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया अजित कुमार बिडवे यांची. जी काही मदत कराल ती प्रामाणिकपणे तत्परतेने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं राजकिरण खोसे म्हणतायत, शेतकरी जगला तर देश जगेल हे वाक्य ध्यानात ठेवून सरकारने मदत करावी आणि लवकर करावी, निदान शेतकऱ्यांना सणावाराला मदत कामी येईल. तर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातनं एका विनंतीची भाषा आपण सातत्याने बघतोय की शेतकऱ्यांना मदत केली जावी. आणि आजच्या बिकट स्थितीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे कृषी मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहेत, ग्रामविकास मंत्री तसंच जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील आहेत. किंबहुना आशिष जयस्वाल हे थोड्या वेळाने जोडले जाणार आहेत आपल्यासोबत. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण सुरुवात करतोय माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडनं. अभिजितजी, एबीपी माझामध्ये आपल्या दोघांचंही स्वागत आहे. सध्या माढ्याची परिस्थिती काय आहे ती बघून आपण कशा पद्धतीने सांत्वन करताय स्थानिक लोकांचं? खरंच आता माढ्याच्या इतिहासामध्ये एवढा पाऊस कधीही झाला नव्हता आणि पाऊस खरं तर नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड आष्टी या भागात होतोय आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी सीना नदीमध्ये येत आहे. मग काल सकाळी बघितलं तर जवळजवळ 2 लाख क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत होता. आज 75,000पर्यंत सीना कोळेगाव, चांदापुरी, खासेगाव असं आता देखील 1.5 लाख क्युसेकचा पाण्याचा प्रवाह होता. आता तो खाली कमी होत आलाय, परंतु आजची जे विस्कळीत झाली आहे, सगळ्याची घरं पाण्यात आहेत, सगळी पिकं पाण्यात आहेत. लोक त्या ठिकाणी आतापर्यंत 4,000 ते 5,000 लोक त्या ठिकाणी विस्थापित बाहेर काढलेत आणि अशा परिस्थितीत अजून देखील 1,500 लोक आज अडकलेली आहेत. त्यांना आज आम्ही एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी होती. पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला येऊन भेट दिली. नक्कीच अभिजितजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येईनच मी, पण त्यानंतर आपण त्याआधी आपण सोलापूरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे, त्यांच्याकडे जाऊयात. जयकुमारजी, काय सांगाल सोलापूरची सध्याची परिस्थिती आणि मदत कार्य याबद्दल? जयकुमारजी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? सोलापूरमध्ये आपण फिरता आहात, तिथली परिस्थिती आणि मदत कार्य याबद्दल तुम्ही एबीपी माझाला काय सांगाल? मला असं वाटतं की त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. आपण उदय देवळणकर यांच्याकडे जाऊया, तेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगाने काय सांगता येतील, काय आढावा आहे, काय आपलं मत आहे एक तज्ञ म्हणून? बघा, हे ला निनाचं वर्ष आहे आणि म्हणजे एल निनो वर्षामध्ये आपण पाहतो की आपल्या सागरामध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात तयार झालेलं बाष्प प्रशांत महासागराकडे ओढलं जातं. त्याच्या विपरीत परिस्थिती यावेळेस आहे की तिथे पेरू जवळचं तापमान हे 14 डिग्री सेंटीग्रेड आहे सी सरफेस टेम्परेचर
आता एक वादळ तयार झालंय चीनच्या दक्षिणेला, परंतु दोन शक्तिशाली कमी दाबाची केंद्र बंगालच्या उपसागरात आहेत. आणि दुसरी गोष्ट आपण तांत्रिकदृष्ट्या ही लक्षात घ्यावी की मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो म्हणजे काय होतं, तर पाकिस्तान आणि राजस्थानच्या बॉर्डरवर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं, अँटी सायक्लोन त्याला म्हणतो आपण. आणि हे अँटी बरोबर आहे. सायक्लोन हे सगळे जे तांत्रिक विश्लेषण आहे ते महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांनी काय करावं, पुढच्या काही दिवसांच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी या भागामध्ये काय करणं गरजेचं आहे? तेच तुम्हाला सांगतोय की आता जे रेंज झालेले आहेत, पाऊस झालेले आहेत, ते फार हाय इंटेन्सिटी रेनफॉल आहे, अनप्रेसिडेंटेड म्हणतो. म्हणजे काही भागात तुम्ही कधीही पाहिलं नाही एवढा पाऊस पडलाय. पुढचा काही काळ हे जे अँटी सायक्लोन जसं मागे मागे सरकेल महाराष्ट्राच्या दिशेने आणि खालून बाष्प येत राहील, तर बऱ्याच स्टेशन्सला आपण अशी परिस्थिती पाहू शकतो. 65 मिलीमीटर किंवा 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होईल. तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात एकच शिल्लक राहतं की वेगाने पाणी बाहेर काढून देणे, नदी काठच्या लोकांच्या जीविताची रक्षण करणे, जनावरांच्या जीविताचं रक्षण करणे, आणि जी पिकं आहेत आपली सोयाबीन सारखी कमी उंचीची पिकं, त्यातून पाणी बाहेर काढता आलं तर फार चांगलं, नाहीतर तातडीने शासकीय मदत बरोबर तिथं आहे. पोहोचवली जाणार उदयजी, आहे. मी दिलासा तुमच्याकडे देणं पुन्हा आवश्यक एकदा येते, पण सध्या आपल्यासोबत जयकुमार गोरेजी जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं सोलापूरची परिस्थिती जाणून घेऊया. जयकुमारजी, आपण सोलापूरचे पालकमंत्री आहात, त्या भागातला आढावा घेताय, त्या परिस्थितीबद्दल काय सांगाल, मदत कार्याबद्दल काय सांगाल? परिस्थिती खूपच गंभीर अशी आहे आणि प्रचंड मोठं पूर नदीला आल्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या गावांना पाण्याने वेढा दिलेला आहे. खूप वाड्या वस्त्या अशा होत्या की ज्यांचा संपर्क तुटलेला होता, गावांचा संपर्क तुटलेला होता. पण बहुतांश ठिकाणी NDRFच्या टीम पोहोचल्या, लोकल टीम पोहोचलेल्या आहेत आणि बहुतांश लोकांना आता रेस्क्यू करून आपण सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे. आणि काही साधारण एक 150 लोक अजून अशी आहेत की ज्यांना सुरक्षित ठिकाणी आणणं गरजेचं आहे. त्याचंही रेस्क्यूचं काम आता चालू आहे. आणि आज ही 150 लोक कुठल्या गावची आहेत आणि सध्या काय सोय आहे, कशा पद्धतीने त्यांना रेस्क्यू केलं जात आहे? मिलिटरी आली. 150 लोकांच्या मध्ये प्रत्येक गावातली थोडी थोडी लोक आहेत. त्याच्यामध्ये जे विद्युत दारफळचे लोक साधारण 25 एक लोक दारफळचे आहेत. काही लोक जे आहेत यांना साधारणपणे कधीपर्यंत रेस्क्यू केलं जाईल, कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जाईल? नाही, आता रेस्क्यू आताही चालू आहे. आज दुपारीच NDRFच्या टीम पोहोचल्या होत्या, मिलिटरीच्या टीम पण पोहोचल्या आणि आम्ही दुपारी एअरलिफ्ट पण लोकांना केलेलं आहे. बहुतांश ठिकाणी मदत पोहोचलेली आणि आता जी लोक आहेत ते आता सुरक्षित ठिकाणी आहेत. म्हणजे असं कुणाच्या जीवाला धोका पोहोचेल अशा ठिकाणी आता लोक राहिलेली नाहीत. सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी आता आणलेलं आहे. त्यामुळे बहुतांश लोक आता सुरक्षित आहेत. बरं, आणि त्याचबरोबर जी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे ती साधारणपणे कधीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना कधी त्याचा फायदा मिळू शकेल? नाही, आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी आजच डिक्लेअर केलेलं आहे. परंतु अनेक गेल्या काही दिवसापासून पाऊस पडतो, पाऊस पडल्यापासून पंचनामे चालू आहेत. पण आता परिस्थिती जी आहे ती आता पहिली प्रायोरिटी आहे लोकांचा जीव वाचवणं. आता जी परिस्थिती आहे की लोकांच्या शेतामध्ये आताही पाणी आहे, त्याचे पंचनामे करण्याची परिस्थिती बहुतांश ठिकाणी अजूनही नाही. ज्या ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पंचनामे होत आहेत, त्या ठिकाणचे पंचनामे चालू आहेत. परंतु लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. नक्कीच. लोकांना तातडीची मदत देण्याची सरकारची भूमिका आहे. सरकार आताही अख्खं प्रशासन, अख्खी व्यवस्था लोकांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. बरोबर. मुख्यमंत्री आणि आणखीन याच अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काल तुम्ही हाताला सुई लावून फिरत होता, तुमची तब्येत बरी आहे का? बरी आहे, पण माझ्यासोबत लोकांची तब्येतीची काळजी केली पाहिजे. आपण सगळ्यांनीच अशा गंभीर लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आम्ही प्रशासन असेल आणि सगळ्या व्यवस्था लोकांच्या सोबत उभ्या आहेत आणि लोकांना धीर देणं आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं काम आता चालू आहे. आणि आता नक्कीच. नियंत्रणाखाली आहे. नक्कीच. जयकुमारजी, तुम्ही सोबत राहा आणि त्याचबरोबर तुम्ही काळजी सुद्धा घ्या. आता आपल्यासोबत कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे जयस्वालजी की या क्षणी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने आधार द्याल, त्यांनी काय करावं, काय सांगाल?
नाही, ही जी परिस्थिती आहे ते फारच दुर्दैवी आहे, अभूतपूर्व असं संकट आहे. आणि पावसाळ्यामध्ये अपेक्षित पाऊस काही भागात आला नाही आणि नेमकं सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीची अतिवृष्टी झालेली आहे हे शेतकऱ्यांसाठी फार नुकसान करणारी आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे, आता सर्व आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात दौऱ्यावर आहोत. आम्ही स्वतः याची पाहणी केलेली आहे. अनेक जिल्ह्याचे मंत्री उद्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये जिथे जिथे अतिवृष्टी झालेली आहे तिथं ते पाहणी करत आहे. आज आपल्या दोन्ही तिन्ही चॅनल्समध्ये देखील आपण वेगवेगळ्या जिल्ह्याची परिस्थिती आणि विभागात शेतकऱ्यांचे थेट फोन बरोबर आहे देखील या ठिकाणी जयस्वालजी, येत सध्या आहे. पाहणी सुरू ही आहे परिस्थिती आणि बघून सरकार पूर्णपणे मला फार ऍक्शन वेदना मोडवरती होतात. आलेलं आहे. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती जून ते ऑगस्ट या दरम्यानची आहे, तर सप्टेंबरची मदत लवकरात लवकर कधी पोहोचणार आहे? नाही, निश्चितच आपण शेवटी एखादी मदत करताना योग्य माणसाला ती मदत मिळावी आणि जे जे नुकसानामध्ये आहेत सर्वांचे पंचनामे व्हावे प्रत्येकाच्या, आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवून लोकांना विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन हे सर्व प्रक्रिया सुरू असते. आणि आजपर्यंत जर आपण पाहिलेलं असेल बरोबर आहे, की पण मागे साधारणपणे किती वेळ लागेल? कारण शासनामध्ये आत्ताची परिस्थिती आपण निकषाच्या अभूतपूर्व बाहेर आहे, जाऊन सण मदत सुद्धा केलेली आहे. तोंडावर आहेत. नाही, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. शासन अलर्ट मोडमध्ये आहे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि सरकारचे सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहे आणि डे टू डे रिपोर्ट आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना बरं, ही मदत लवकरच मिळेल अशी आशा आम्ही नक्कीच करतोय. अभिजित पाटील यांना काहीतरी म्हणायचं आहे. अभिजितजी, मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, बोला अभिजितजी, बोला. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता आपण त्या ठिकाणी सगळीकडे वेदर स्टेशन बसवलेत. 65 मिलीमीटरच्या पुढे सगळीकडे पाऊस पडला आहे. राज्यामध्ये 62 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचे आकडे आलेले आहेत, सॅटेलाइट आहे. आणि मग आता पंचनाम्याचा घाट कशासाठी? आपण सरसगट आता 50,000 रुपये हेक्टरी मदत करून टाकावी आणि मग आपण त्याच्यात पीक होतं नव्हतं. आज सगळ्या शेतकऱ्याची शेती वाहून गेली, सगळी परिस्थिती बिघडली आहे. आणि मग आज आपण जर पंचनाम्यात अडकलो, परत तेच विषय आणणार आणि मग पंचनामे करत बसायला, त्या ठिकाणी पाण्यापर्यंत जायला अजून 10-15 दिवस लागणार. लोक हवाल दिन आहेत. आज एखाद्या जयकुमारजींना पण आपण हा प्रश्न विचारूया. त्यांनी आता सगळी परिस्थिती बघितलेली आहे. आपण सहमत आहात का जयकुमारजी या मागणीच्या अनुषंगाने? हे बघा, शासन नेहमी गतीने मदत केलेली आहे. मागच्या 3 वर्षाचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर यापूर्वीच्या सर्व शासनाच्या पेक्षा जास्त मदत शेतकऱ्याला झालेली आहे. यावेळचं संकट मोठं आहे. दुर्दैवी प्रसंग असला तरी शेवटी आता केंद्र सरकारची देखील मदत राहील. केंद्र सरकारची देखील टीम राहील. SDRFचे निकष आहे. कुठल्याही निकषाच्या गरज पडली तर निकषाच्या बाहेर जाऊन आपण मदत करतो. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी मदत करताना काही जिल्ह्यामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अर्धवट झालेलं आहे. शेवटी मंत्रिमंडळाला पुढे जेव्हा प्रस्ताव होईल तेव्हा सर्व भागाचे लोकप्रतिनिधी, आमदार यांच्याशी आम्ही संवाद करत आहोत आणि त्यानुसार उचित निर्णय घेण्यात येईल. नक्कीच जयस्वालजी, मला असं वाटतं की सध्या शेतकरी आणि सर्वसामान्य पूर्णपणे सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सरकार नक्कीच लवकरात लवकर पावलं घेईल अशी आशा आहे. आणि अभिजितजी, अगदी थोडक्यात तुमची मागणी पूर्ण करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मागणी अशी आहे की 8,500 रुपये NDRFच्या नियमानं मिळणार आहेत, 17,000 रुपये आणि फळझाडाला 22,000 रुपये. मग ते पुरेशी नाही आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला निकष बदलावे लागतील आणि मग मदत मिळणारच नाही. 2 हेक्टर पर्यंत ती मदत आहे. मग आज सगळी शेती वाहून गेली आहे आणि अशा परिस्थितीत परत NDRF नियम आणि परत अडकणं आणि शेतकऱ्याला ती बरोबर आहे. त्यामुळे नियम आणि निकषांवरती बोट ठेवायची ही ती वेळ आहे का, असाच एक प्रश्न कुठेतरी आपण सरकारला या माध्यमातून विचारताय. नक्कीच मला असं वाटतं की हा विषय खूप मोठा आहे आणि याच्यावरती चर्चा होत राहील आणि किंबहुना चर्चा झालीच पाहिजेत. गोरेजी आपल्याला या संदर्भात काहीतरी बोलतायत? यामध्ये अभिजितजी बोलतायत. अभिजितजी माझ्यासोबत दिवसभर होते आणि दिवसभर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आणि सगळ्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत. या ठिकाणची जी परिस्थिती आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठली शंका त्याचं कारण नाही. आणि पंचनाम्याची जी आवश्यकता आहे का नाही
की अभिजितांना चांगलं माहिती आहे की आपण पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून शेतकऱ्यांना मदतीची भूमिका सरकारची आहेच, त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंकेचा विषयच नाही. परंतु आज आपण बघतो की बरोबर आहे. पाणी 2 दिवसात 3 दिवसापासून अगदी. शेतात आहे आणि किमान पाणी शेतातून बाहेर पडल्यानंतर गेलेल्या क्षेत्राचा अगदी, त्यामुळे पंचनामा त्या किंवा दृष्टीने किंवा आपण आता अपेक्षित नक्कीच आहे. पावसावरती अवलंबून आहोत की पाऊस जितका लवकर थांबेल तितकं लवकर हे पाणी बाहेर काढता येईल आणि त्यानंतर सरकार सुद्धा सातत्याने मदतीचा हात पुढे करणार आहे असं सकारात्मक दृष्ट्या तुम्ही दोघांनी सांगितलेलं आहे. आपण वेळात वेळ काढून सगळ्यांनी एबीपी माझाला वेळ दिलात आणि महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा केलीत. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. यानंतर एबीपी माझाचा आत्ताच्या परिस्थितीवरती भूमिका काय आणि एबीपी माझाचं सांगणं काय हे जाणून घेऊया आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडून. अतिवृष्टीनं शेतीचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना बसलेला फटका महाराष्ट्र पाहतोय. ग्राउंड झिरोवरून एबीपी माझाचे रिपोर्टर शेतात, पाण्यात, चिखलात उतरून ती विदारक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. धाराशिवला मुलांचे शाळेचे दप्तरही वाहून गेलेल्या आईचा टाहो ऐकून आमच्या आप्पासाहेब शेळकेला अश्रू अनावर झाले. तर सिल्लोडला संसार उद्ध्वस्त झाला म्हणून टाहो फोडणाऱ्या माऊलीला धीर देताना कृष्णा केंडेला गलबलून आलं. आमचे सुनील दिवाण असो किंवा विकास माने, आमचा आफताब शेख किंवा पंकज क्षीरसागर असो, माधव दिपके, निशांत भद्रेश्वर असो, पाणी तुडवत आपल्या भावना बाजूला सारत सगळे आजचं वार्तांकन करत आहेत. त्या माय भगिनींचा, चिमुरड्यांचा टाहो आपल्या सर्वांचंच हृदय पिळवटून टाकणारा आहे. संकट एवढं मोठं आहे की 10 दिशांनी मदत मिळाली तरी ती कमीच पडेल. असं असलं तरी आपण या शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो, या समाजाचं काहीतरी देणं लागतो असं आपल्यातील अनेकांना सतत वाटत असतं. काहीतरी उपयोगी पडावं, काहीतरी मदत करावी अशी इच्छाही असते. तशीच काहीशी भावना एबीपी माझामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. त्या भावनेतूनच एबीपी माझाच्या माझ्या सहकाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतलाय. माझं झिरो आवरच्या प्रेक्षकांनाही कळकळीचं आव्हान आहे की आपणही फुल ना फुलाची पाकळी भरून जमेल तशी, जमेल ती आणि पटेल तिथे मदत करावी. आणि या आसमानी संकटाशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना, माय भगिनींनाही सांगते की विश्वास ठेवा. या संकट काळात तुम्ही एकटे नाहीये. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.